छत्रपती पाटील, मी या गावचा स्थानिक रहिवासी आहे। सकाळपासून आम्हाला जेव्हा समजलं की हा एक इसम या टॉवरवर चढलेला आहे, अगदी संपूर्ण साहित्यासह तो गेलेला आहे, त्याच्याशी पोलिसांच्या इथल्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही बाजूच्या टेरेसवरून संवाद साधला, त्याच्या समस्या जाणून घेतल्या। त्याचं म्हणणं आहे की तो यवतमाळ जिल्ह्यातून इसापूर गावातला इसम आहे, तिकडे त्याच्या गावाकडे त्याच्यावर काहीतरी अन्याय झालेला आहे जमिनीच्या बाबतीत काहीतरी, तर तो न्याय मागण्यासाठी इथे आलाय। मी त्याच्याशी संवाद साधला की तुला आमचा पूर्ण गावाचा पाठिंबा आहे, खाली उतरल्यानंतर आपण याच्यावर सविस्तर चर्चा करू आणि तुझ्या समस्येचा पाठपुरावा आम्ही गाववाले तुला सहकार्य करू। तर त्यांचं म्हणणं एकच होतं की मला इथल्या डेप्युटी सीएम आहेत एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी संवाद साधायचा आहे। आता इथले प्रशासन, पोलीस प्रशासन आहे ते कुठवर त्यांना मदत करतायत, ते करावंच लागेल, कारण हे आमच्या गावचा विषय आहे, पिंपळगावचा। जेणेकरून इथे काही अघटित घटना घडली तर त्याचा परिणाम देखील गावाच्या नावाला कलंक लागू शकतो। त्या माध्यमातून मी प्रशासनाला, इथल्या स्थानिक प्रशासनाला किंवा आपल्या महाराष्ट्र प्रशासनाला, शासनाला विनंती करतो की या इसमाचा जो काही समस्या आहे ती त्वरित मार्गी लावण्यासाठी त्याला सहकार्य करा आणि त्याला सुखरूप खाली उतरवण्याचा प्रयत्न करण्यात यावा। पिंपळगाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, कल्याण भिवंडी रोड। मैं सुनील मात्रे, माजी उप सरपंच कोनगांव। ये आप देख रहे टावर के ऊपर आंदोलन हो रहा है। ये आदमी यवतमाल का है, यवतमाल के इनके फैमिली मैटर शायद कुछ तो भी जमीन का है, घरपट्टी का उनका सब्जेक्ट है। तो उन्होंने यवतमाल में काफी सारे प्रशासन दरबार में, तहसीलदार, प्रांत और ग्राम पंचायत में चक्कर मारे, अर्जी किया, उनका काम हुआ नहीं। तो अपने यहाँ के जो उप मुख्यमंत्री है इनके जिले में वो आए हैं ताकि उप मुख्यमंत्री के पास उनकी बात पहुंच सके। उनकी मांग है कि उनकी वाजिब मांग है, घरपट्टी अपने नाम पे होती नहीं है, मांग है। तो इस तरीके से मतलब प्रशासनों को एक उनका चपराक भी है। अगर स्थानिक प्रशासन, ग्राम पंचायत या पंचायत समिति, जिला परिषद या नगर सेवक स्थानिक लेवल पे उनकी छोटी सी बात सॉल्व करते तो ये नौबत आएगी नहीं। इसके लिए उनकी मांग जायज है क्या, मांग उनकी गलत है, फैसला उधर होएगा। पर अगर वो ग्राम पंचायत में मैटर छोड़ता था यवतमाल में तो ये बात आती नहीं थी। इस माध्यम से उन्हें संदेश दिया जाता है कि डिप्टी सीएम यहाँ पे आवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब आवे, उनके पास फरियाद दे देंगे तो उनकी घरपट्टी उनके नाम पे होगी। ये उनका एक मांग है। सर, यवतमाल से आदमी आकर के भिवंडी में आकर के यहाँ पर